मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि पाहतोय देश महाराष्ट्र। मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना मनसेच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्या होत्या। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर मोर्चा काढण्यात आला। व्यापारी संघटनांकडून आज मीरा भाईंदरमध्ये बंदची हाक देखील देण्यात आली होती। ठाण्यातल्या मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत मोठा मोर्चा काढला। 2 दिवसांपूर्वी मीरा रोड मधल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीनच्या दुकान मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलण्याच्या वादातून मारहाण केली होती। कौन सी भाषा बोली जाती उससे बोला पानी का बोतल दिया उसने, और उसके बाद में उनको भी बोला कि काम को हिंदी मराठी आता है क्या। तो उसने बोला मैं बाहर ही खड़ा था नाश्ता काउंटर के सामने। तो मैंने बोला एक काम करो, यूपी से है, 7-8 महीने ही हुआ है, तो उनको मराठी नहीं आती है। और फिर बाद में उन्होंने बोला कि काम का आपका, मैं बोला जोधपुर सूट का ऑनर हूँ मैं। तो मेरे को बोले तेरे को मालूम नहीं कि अभी विधायक पास हुआ है, मराठी बोलना चाहिए, तुम हिंदी भाषी को क्यों रखा, और जो भी तुम्हारा वर्कर है मराठी बोलना चाहिए। और उसके बाद में मेरे को बोला तुम्हारी दुकान कौन सी स्टेट में है। तो मैंने बोला एक काम को, मेरी दुकान महाराष्ट्र में है। और उसके बाद में बोलता महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है। तो उसके बाद में मैंने बोला एक काम को, महाराष्ट्र में सभी तरह की भाषाएं बोली जाती है। तो इतना बोलने के बाद जो भी मनसे के कार्यकर्ता थे वो है ना मेरे ऊपर टूट पड़े। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये व्यापारी आक्रमक झाले होते आणि दुकानं बंद करत रस्त्यावर उतरले। मराठी शब्द का पहला शब्द माँ है, हम माँ समान सम्मान करते हैं, पर कानून हाथ में मत लीजिए, आरोपियों को सख्त से सख्त सजा दीजिए और व्यापारी के ऊपर ऐसा अत्याचार मत कीजिए। मारवाड़ी कौम को कमजोर मत समझिए, हम सब एक साथ है, ऐसा कुछ नहीं है। ऑलरेडी और दंगा फसाद चल ही रहे हो, ये ऑलरेडी आपस में फूट डालने का काम कोई मत कीजिए। हाथ जोड़ के रिक्वेस्ट है राज साहब से, हम सम्मान करते हैं, पर किसी के ऊपर हाथ मत उठाइए, हम जो ऐसा कुछ नहीं है। मारपीट का विरोध करते हैं। मैं बस मनसे को ये संदेश देना चाहता हूँ कि हिंदू समाज पहले से ही जिहादी आक्रमण को झेल रहा है। जो लव जिहाद, लैंड जिहाद जो हो रहे हैं उसके विरुद्ध हम संघर्ष कर रहे हैं। तो अगर हिंदू समाज के अंदर ही गैर मराठी भाषित लोगों को अगर मारा जाएगा तो इससे हिंदू समाज कमजोर होगा। या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। मात्र या कार्यकर्त्यांना आम्हीच पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं मनसैनिकांनी म्हटलंय। तसंच हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भाजपचा असल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केला। हे बघा, पोलिसांना कायदा व्यवस्था सांभाळायचंय, त्यांना जे योग्य वाटतंय ते त्यांनी करावं। आमचा माणूस चुकला असेल तर त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे, आम्हाला वाटतं आम्हीच आमची लोक देऊन पोलीस स्टेशनला दिली आहेत आणि तो विषय संपवलेला आहे। आणि तो विषय संपलेला असल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुम्ही त्याला सतत किती दिवस चघळणार ना। हे जे आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता। त्याचं कारण, भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। भारतीय जनता पक्ष आघाडी, हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत, आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय। भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता, व्यापाऱ्यांचा नाही। देखिए, महाराष्ट्र में मराठी का ये महत्व होगा। महाराष्ट्र में मराठी बोलनी चाहिए, ये हमारा आग्रह है। अन्य भाषिक भी मराठी के साथ है और मराठी भाषा के साथ रहने चाहिए, ये हमारी भूमिका है। लेकिन अमराठी व्यक्ति या अमराठी भाषा को अपमानित करना, दंडित करना या मार पिटाई करना, ये भाजपा को मान्य नहीं। कानून व्यवस्था चलते समय ऐसे व्यक्तियों पर कार्रवाई होनी चाहिए, हमारी मांग है। पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबईत हिंदी विरुद्ध मराठीचा वाद पेटायला सुरुवात झाली। असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही। मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल। आमची भूमिका मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, हीच आमची भूमिका। कायदा कोणी हातात घेऊ नये, अशा व्यक्तींच्या बाबतीत आपण संबंधित पोलीस विभागाकडे आपण तक्रार करा
नक्कीच त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई. त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय. आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अशी गुंडगिरी एखाद्या मराठीच्या मुद्द्यावर कोणी करत असेल तर चुकीचं आहे. व्यापाऱ्याला मारायची भूमिका जर कुणाची असेल तर त्याला आम्ही बिलकुल पाठीशी घालणार नाही, त्याला आम्ही खतपाणी देणार नाही. एवढा ढोंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या. ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? तिथे काय ना एका फेरीवाल्याला पकडत. आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार. एखादा व्यक्तीकडनं काही चुकलं असेल, चुकीचं केलं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी, पण हे मारण खपून घेणार नाही याचं आम्ही निषेध केलं, जाहीर निषेध केलं. त्यानंतर सर्व मीरा भाईंदरातले व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी आज भाईंदर पोलीस स्टेशन, मीरारोड पोलीस स्टेशनकडे धरणासुद्धा आयोजित केलं की असं मीरा भाईंदरमध्ये अशी दादागिरी खपून घेऊन जाणार नाही. 2 दिवसांपूर्वी ठाणे स्थानकाच्या बाहेर मोबाईलच्या दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद झाला होता. दुकानदाराकडून मराठी ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. राजन विचारे यांनी संबंधित दुकानदाराला बोलावून जाब विचारला आणि ग्राहकाची माफी मागायला लावली. मारहाण झालेल्या व्यक्तीने राजन विचारेंसमोरच दुकानदाराच्या कानशिलात लगावली. मेरा नाम षणमुख पुजारी है. मैंने कल थोड़ा अपने दुकान पे थोड़ा सा लड़ाई हो गया इनके साथ में, तो मैंने इनको थोड़ा सा मारा. तो आइंदा से मैंने ऐसे गलती नहीं करूंगा. सॉरी, मुझे माफ कर दो. तू बोल पहिले तुझं नाव घेणं नाव. वैसे बोल. सूरज पूरा ठीक से पकड़. मुलं होती, 3 मुलं होती. ऐका ना, आत मोठा झाला होता, व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर ती 2 ते 3 मुलं आता कामावरती आहेत का सध्या, ते कुठे आहेत, त्यांच्यावरती काय कारवाई केली का? त्याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. तिघांना कामावरनं काढून टाकलेलं आहे आमच्याकडनं. ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये. हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये. तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला. जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला, जो आमचा पदाधिकारी आहे, 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली. ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे. कुठेही मराठी अमराठीचा वाद नाहीये. राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे पुण्यामध्ये मनसैनिक आक्रमक झाले. केदार सोमण नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. यावेळी मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले होते. केदार सोमणला चोप देणार असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. पुण्यातल्या केदार सोमणची राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट होती. मनसैनिक केदार सोमणला चोप देण्यासाठी घरावर धडकले. मनसैनिक घरावर पोहोचताच केदार सोमणनं स्वतःला लॉक करून घेतलं. आक्रमक मनसैनिकांनी दरवाजावर फटके मारत शिवीगाळ केली. ये बाहेर आहे. बाहेर आहे. अरे तू बाहेर अरे तू पोस्ट टाकली ना साहेबांविषयी. तू साहेबांविषयी पोस्ट टाकली ना. कुठली तुझ्या मोबाईल मध्ये काय माहिती. तू बाहेर आहे ना. काय रे बाहेर आहे केदार. बाहेर ना ह्याला लपतो कशाला आता. राजसाहेबांविषयी बोल. तू आता नाही, नंतर बाहेर पडशील ना. थोड्या वेळाने बाहेर पडशील ना. बाहेर ये. तू काय बोलला राजसाहेबांविषयी, तुला माहिती. तू बाहेर ये. माफी माग. तू सगळ्यांसमोर माफी माग.
आक्रमक मनसैनिकांनंतर पोलीसही सोमणच्या घराबाहेर दाखल झाले. पोलिसांनी केदार सोमणला ताब्यात घेतलं. पोलीस सोमणला घेऊन जात असतानाच मनसैनिक केदार सोमणच्या अंगावर धावले. त्याला अटक झालीच पाहिजे. आता त्यावर गुन्हा नोंद करतायत. आता भाऊ आतमध्ये आहेत, हेमंत भाऊ समोर त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत. त्याला अटक झाली पाहिजे. आता काय कारवाई झाली पाहिजे? त्याला आहे ना, त्याला कारवाई न करता त्याला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे. आम्ही तो आमचा दोषी, त्यांचा पोलिसांचा दोषी नाही, तो आमचा दोषी. कारण त्याने आमच्या विठ्ठलाबद्दल तो बोललेला आहे. त्याबद्दल आम्ही त्याला मारणार आहे, आम्ही त्याला फटके देणार, त्याचे हातपाय तोडून आम्ही त्याला ससूनमध्ये जमा करणार आहोत. ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर अकाउंटवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे. पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे यांचाही फोटो आहे. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्र मेळावा आहे आणि त्या निमित्तानं ही पोस्ट करण्यात आली आहे. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा समोर आली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत, तर शरद पवार या मेळाव्यासाठी जाणार नाहीत. दरम्यान आव्हाड मात्र या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. विजय मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्य आकर्षण 2 ठाकरे असणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची विजय मेळाव्याची तयारी अगदी जोरात सुरू आहे. परळी डोम मधल्या नियोजनबद्ध मेळाव्याची दोन्हीकडच्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचंही आवाहन दोन्ही पक्षाकडून केलं जात आहे. मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 तारखेला विजय मेळावा होणार आहे. या विजय मेळाव्याच्या कार्यक्रमाची रूपरेषाही समोर आली आहे. या मेळाव्याची तयारी ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे 2च पक्ष करतात. बाकी सगळ्यांना खुलं निमंत्रण आहे आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू. 2 लढवय्या भावांची गोष्ट पाहायला नक्की या असा टीजर सुद्धा विजय मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून मनसेकडून जारी करण्यात आला. पाहिलेलं नाही, पण एक वाघ अडचणीत आहे, दुसरा वाघ सोडवायला येतोय. मग आता नेमका वाघ कोणता अडचणीत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे होतं. मग राजसाहेब सोडवायला येत आहेत का, हे उद्धव साहेब त्यांना सोडवायला जात आहेत, हे समजलं पाहिजे ना. हे टीजरमुळे मतं वाढतात अशातला भाग नाही. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू. आधी 5 जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या. त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी. 5 तारखेला जो त्यांनी कुठे कार्यक्रम ठेवलाय तो दिवस या देशातला काळाकुट्ट दिवस असणार आहे. जे कोणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मनोबलावर गदा आणून जो दिवस करत आहेत त्या दिवसाला मी ब्लॅक डे म्हणाल. त्या दिवसाला 5 जुलै हा या देशातला ब्लॅक डे. 2 भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा. त्या भावाला म्हणा, उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर 2 भाई साथ में आ रहे तो बीजेपी को तकलीफ क्यों हो रही है? हम लोग को तकलीफ कुछ नहीं. 2 भाई नहीं, सब और भी भाई ले साथ में. हम लोग को कुछ नहीं है. सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे, आणि सगळे आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत. काही स्वाभिमानी लोक आजही आहेत, ती राहतील शेवटपर्यंत. म्हणून हा महाराष्ट्र टिकेल. तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही. जरा वयाचं भान राखा. तुम्ही देखील जाणार आहात त्याच्या कार्यक्रमाला? कार्यक्रम दुसरी कराय साहेब, तुम्ही देखील जाणार आहात त्याच्या कार्यक्रमाला? कार्यक्रम दुसरी कराय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलं. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा हाकेंचा आरोप आहे. आंदोलनाच्या दरम्यान हाकेंनी अजित पवार यांना शिवीगाळ केली. यावरून सूरज चव्हाणांनी हाकेंवर निशाणा साधलेला आहे. दरम्यान हाकेंच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी सिद्धार्थ कांबळे यांनी केली आहे.
आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही. या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या मुलांना स्टायपेंड मिळेल. आज तू अजितदादावर जे बोललाय, लायकी नसताना तू वाक्य उपचार केलेला आहे. तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या. पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं. लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर नाही केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण हाकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र आहे. या प्रकरणामधील आरोप निराधार असल्याचा एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे. रेजंट गॅलेक्सी इमारतीचे सर्व कॅमेरे तपासले, काहीही संशयास्पद आक्षेपार्ह आढळलं नाही. त्या रात्री उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड तपासले, काहीही संशयास्पद आढळलं नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अथवा शारीरिक अत्याचाराची कोणतीही चिन्ह दिसली नाही. दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे. खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला बघा, मी आहे. त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू. आलं का आलं का त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे. दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये दिशा सालियनचे वडील याबद्दल त्यांनी ॲफिडेव्हिट, काउंटर ॲफिडेव्हिट दिलेला आहे. त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू. म्हणून जसं मी बोललो, पिक्चर अभी बाकी आहे. आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय. सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून. आता काय करणार. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून माफी मागायला पाहिजे. आणि यंत्रणेचा गैरवापर करता. लक्षात ठेवा, डाव उलटला जाईल केव्हा तरी तुमच्यावरच. तुम्हाला सुद्धा ह्याच्यातूनच जावं लागेल. माझी मागणी आहे की तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, जरी करता कोर्टात न्याय मिळाला नाही, ईश्वराच्या दरबारी न्याय आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं हात जोडून दिशा सालियन परिवाराची माफी मागितली पाहिजे. आणि आता बातमी येते पुण्यामधून. पुण्याच्या कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. करिअर बॉय असल्याचं सांगून अज्ञात व्यक्तीनं सोसायटीमध्ये प्रवेश केला. घटनेनंतर आरोपींना तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला आणि पीडितेवर ससून रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे. कोंढव्यात 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. बुधवारी तरुणीवर संध्याकाळी 7:30च्या सुमारास अत्याचार करण्यात आले. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमधील ही धक्कादायक घटना आहे. आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश केला. पीडित महिलेला बँकेचं कुरिअर असल्याचं सांगितलं. जबरदस्तीनं घरात शिरून तरुणीवर अत्याचार केला. नेमकं प्रकरण काय. पीडित महिलेला कुरिअर असल्याचं सांगितलं. कुरिअर माझं नसल्याचं म्हणत तरुणीनं ते घेण्यास नकार दिला. मात्र सही करावी लागेल असा आरोपीनं आग्रह धरला. त्यानंतर तरुणीनं घराचा सेफ्टी डोर उघडला. आरोपीनं तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला आणि त्यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये आरोपीनं सेल्फीही काढला. मी पुन्हा येईन असं आरोपीनं मोबाईलवर टाईप केलं. जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे. याच्यामध्ये तपास कार्य सुरू केलेला आहे. पण अशा घटना घडू नये याच्या पाठीमागे अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून होतो. अशा घटना अजिबात झाल्या नाही पाहिजे यासाठी आता अशा आरोपींना जे आहे ते भर चौकात फाशी देणं गरजेचं आहे. लॉ अँड ऑर्डर, कायद्या सुरक्षा, जनतेला सुरक्षितता वाटत नाही हे राजकीय इश्यू होऊ शकतो याचा. आणि एखादा माणूस घरात घुसून असं कृत्य करत असेल तर त्या संबंधात हे गंभीरच आहे.
आणि अशा गोष्टी व्हायला लागल्या तर घरात डिलिव्हरी बॉईजना बंदी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आणि हे कृत्य जे केलेलं आहे ते रेखी करून करण्यात आलेलं आहे. मला वाटतं की याचा पूर्ण छडा लावला पाहिजे आणि ही घटना गंभीर आहे. पुणे पोलिसांनी याचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर संबंधितांना अरेस्ट केलं पाहिजे. एसटी आंदोलनावरून अनिल परब यांनी सदावर्ते, खोत आणि पडळकर यांच्यावर निशाणा साधलाय. एसटी विलिनीकरणावर आंदोलन करणारे सदावर्ते, खोत, पडळकर कुठे गेले असा सवाल परबांनी केलाय. आज एसटीचं एका दिवसाचं नुकसान म्हणजे एसटीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि 5 महिने एसटी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत, खालच्या सभागृहात एक गेलेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं. कुठे गेले सदावर्ते, कुठे गेले खोत, कुठे गेले पडळकर? आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये. विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होतं की नाही एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच पाहिजे. आता त्यांची वाचा कुठे गेली? आता त्यांचा आवाज काय येत नाहीये? आता कुठे गेले ते सदावर्ते? आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले. त्यांची तेवढी हिंमत नाही आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याची.